त्यांनी काल म्हटलं की कलेक्शनचं काम एकनाथ शिंदेवर होतं, त्यामुळे एकनाथ शिंदेला आणि नीलम गोरे या दोघांनाच माहिती असेल की नेमकं किती कलेक्शन झालंय आणि किती नाही. त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल, ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक खासून माफी मागावी लागेल. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोट शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रिपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही. पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रिपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही. बघा, नीलम गोरे सारख्या अत्यंत गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची ददात नाही. एका पदाला 2 मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी 10 पदं भोगलेली आहे. म्हणजे जवळपास त्यांनी 18 ते 20 मर्सिडीजचा खर्च केला आहे. आता 18 ते 20 मर्सिडीजचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा चिल्लर आहे त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे, जे शब्द वापरले, त्याचे कॅल्क्युलेशन माझी लिगल टीम करत आहे. माझ्या लिगल टीम कडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे. सध्या काळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्या समोर मी स्पष्ट करेन. दुसरीकडे शरद पवार किंवा त्यांचा पक्ष आहे तो या ऑफरिंग कुठेही प्रतिक्रिया देत नाही. संजय मला प्रतिक्रिया द्यावी किंवा न द्यावी, जो दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभार संपला. त्यामुळे राष्ट्रवादी काय बोलेल, काँग्रेस काय बोलेल याची वाट बघणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत. मला असं वाटतं की आमची लढाई लढायला आम्ही सक्षम आहोत. ज्यांना त्यांच्यासोबत मंच शेअर करायचे त्यांनी शेअर करावेत. ज्यांना त्यांचा पाहुणचार स्तुती सुमन जे करायचं ते त्यांनी करावं. आम्हाला त्याच्यावरही काहीच आक्षेप नाही, बोलायचं नाहीये. आमची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, सक्षम आहोत. त्यामुळे कोण काय बोलतय किंवा बोलत नाही हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा नाही. शिवसेनेमध्ये भास्कर दादा जाधव असतील, नितीन बानगुडे असतील, अंबादास दानवे असतील, सुषमा अंधारे असतील, खमकी लोक आहेत आणि आम्ही पुरेसे आहोत. याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या लोकांचे हा भ्रष्टाचाराने माखलेले आहेत. उलट माझं असं म्हणणं आहे की जर असे मला तर पक्षाची 2 वर्ष झाली, त्या 25-30 वर्ष पक्षात होत्या आणि त्या असतानाचा काळ देशात आहे. जर त्या असतानाच्या काळात असं काही घडत असेल तर निश्चितपणे त्याच्या लाभार्थी त्या स्वतः असतील. कारण त्यांनी काल म्हटलं की कलेक्शनचं काम एकनाथ शिंदेवर होतं, त्यामुळे एकनाथ शिंदेला आणि नीलम गोरे या दोघांनाच माहिती असेल की नेमकं किती कलेक्शन झालंय आणि किती नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेकडे कलेक्शन होतं असं जेव्हा नीलम गोरेंनी काल सांगितलेलं आहे, तर एकनाथ शिंदेची सुद्धा आता ही जबाबदारी आहे. सांगितलेलं कलेक्शन किती त्यांच्याकडे आहे, काय काय आहे, त्यांनी जाहीर केली पाहिजे. असं म्हणाले की जे काही सगळी घटना आहे माझ्या घडलेले घटनेचा अनुभव इतरांनी ऐकलेला आहे. नाही, इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता? इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर शेण खाल्ल्याच्या बातमीवर त्या शिक्कामोर्तब करणार आहेत का? नीलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये. नीलम गोरे पक्षाने ज्यांना 4 वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे. त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही. त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल, ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक खासून माफी मागावी लागेल. संजय राऊतांनी आजची भाषा वापरली त्या निर्लज्ज बाई आहे किंवा नमक हराम आहेत. संजय राऊत म्हणाले की मी त्या पदावर बोललो नाही, व्यक्तीवर बोललो, एखाद्या महिलेविषयी अशा पद्धतीने शब्द वापरणं. एक लक्षात घ्या, ऐका ऐका, हे असले विक्टिम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करा. त्या मार्कडवाडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवलं आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण्या झाल्या, त्यावेळेला फिरी हसणारे हेच भाजपाई होते ना. त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोट शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रिपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही. पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रिपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही. सुषमा अंधारे बद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचा शुरा संजय शिरसाट, त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा आठवला नाही. बात निकलेगी तो तुम तलक जाए. नीलम गोरे आमचं देणं लागतात. कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून नीलम गोरेंनी अनेक पदं उपभोगली.
मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून, आय रिपीट वन्स अगेन, भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं, काय काय नाही केलं, या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील. आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत. प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील, जयदेव गायकवाड असतील, उषा दराडे असतील, किंवा कितीतरी चळवळीतले लोक आहेत. अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आला. पाशा पटेलांनी म्हणा याला इतकं दिल्यावर कसं काय बाईंनी इतकं बेताल वक्तव्य करावं. म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही, चळवळीतले अनेक लोक. त्यामुळे नीलम गोरेंनी बोलताना इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा, पदाचा आब राखावा. आम्हाला नाही तर त्याचा फिसर पडेल. त्यांनी माफी जरी मागितली, नीलम गोरेंनी नाक घासून जरी माफी मागितली, तरी आमचा लढा हा आता लीगल टीम आणि लीगल टीमचं फायनल ड्राफ्टिंग माझ्या हातात 4 ते 5 वाजेपर्यंत, तेव्हा मी अजून नाही माझ्या अधिकृत अकाउंट करून सगळे आपल्यापर्यंत पोहोचले.